तुझं बोलताना तोंड नाही दिसत आहे बोलताना. नमस्कार. आजचा आपला जादूचा 23वा दिवस आणि 24वा दिवस आणि 24व्या दिवसाचं आजचा आपला पाठाचं नाव आहे जादूची कांडी, मॅजिकल वॉन्ड. तर मी आपले डॉक्टर रंजना पाटील आपले सहर्ष स्वागत करीत आहे या आजच्या या वेबिनार मध्ये. तुमच्याकडे एखादी जादूची कांडी असावी आणि ती नुसतीच हवेत फिरवली की तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाला मदत करू शकाल अशी इच्छा बऱ्याच वेळा तुमच्या मनात आली असेल. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांचं दुःख बघून आपल्याला असं वाटतं माझ्याजवळ जर का जादूची कांडी असती तर मी या व्यक्तीला मदत केली असती. उदाहरणार्थ आपली बहीण, आपली आई किंवा आपले नातेवाईक दुसरे कोणतेही. तर असं आपल्याला बऱ्याच वेळा वाटत असतं आणि अशीच जादूची कांडी खरं तर आपल्याकडे असते. आता ती कशी असते आणि ती कशी वापरायची हे आता आपण बघूया. तर त्यामध्ये तुम्हाला एखाद्याला जर मनापासून मदत करायची असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे कृतज्ञता. तर त्या कृतज्ञतेमध्ये म्हणजे थँक्यू मध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या सामर्थ्याला कृतज्ञतेची दिशा देता तेव्हा तुम्हाला ज्यांच्याबद्दल आस्था वाटते अशा तुमच्या जवळच्या व्यक्तीला मदत करणारी जादूची कांडी ठरते. तुमचे लक्ष ज्या दिशेने जात असते त्या दिशेने ऊर्जेचा प्रवाह वाहत असतो. म्हणजे मी नेहमी सांगते बघता, व्हेन एव्हर युअर इंटेन्शन गोज एनर्जी फ्लोज, असं आपण नेहमी म्हणत असतो. आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या गरजांकडे कृतज्ञतेच्या ऊर्जेला दिशा देता तेव्हा त्या गरजांपर्यंत ती ऊर्जा पोहोचते. येशू ख्रिस्त कोणताही चमत्कार करण्यापूर्वी आभारी आहे असे म्हणायचं. याचेही कारण हेच आहे. कृतज्ञता ही जरी अदृश्य असली, दिसत नसली तरी ती ऊर्जेची खरी शक्ती आहे आणि ती जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेबरोबर जोडली जाते तेव्हा तुमच्या जवळ जादूची कांडी स्थिर ठरते. जे लोक जादूच्या कांडीची वाट पाहत असतात त्यांना ते ते त्यात ते अपयशी ठरतात, कारण ते आपण स्वतःच एक जादूची कांडी हे त्यांना कळत नाही. तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य किंवा मित्र किंवा तुम्हाला ज्याच्याबद्दल आस्था वाटते अशा व्यक्तीची समजा तब्येत ठीक नाही किंवा तिला आर्थिक परिस्थिती तिची जरा कमजोर आहे आणि ती अडचणीत आहे किंवा ती जिथे काम करते तिथे तिच्या बॉसचा तिला त्रास असेल किंवा ती तिथे समाधानी नसेल, तिच्या कलिगचा तिला त्रास असेल, तर तिला कशाचा तरी ताण येतोय, तिचं एखाद्याशी असलेलं नातं तुटलेलं असेल. समजा बऱ्याच वेळा ब्रोकन हार्टची एनर्जी असते. एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला सोडून गेलेला असतो आणि ती नर्वस झालेली असते. तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या त्या समोरच्या व्यक्तीच्या म्हणजे त्याच्या समस्या असू दे, परंतु आपण त्यांना त्यांच्यातला जो गेलेला आत्मविश्वास आहे तो परत आणून देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वास आपण हरवलाय, मानसिक समस्या त्यांना भेडसावत असतील, जीवनातला जणू काही रसच संपलाय अशा अनेक प्रसंगामध्ये त्यांच्या आरोग्यात, संपत्तीमध्ये आणि आनंदात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करू शकतो. आता आपण हा वापर कसा करू शकतो? समजा आपली प्रिय मैत्रीण आहे आणि तिला समजा एखादा आजार झालेला असेल तर तिला आपण अशा आजाराच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगून तिला अजून घाबरवलं तर काय होणार की ती अजूनच घाबरून जाणार. पण त्याऐवजी नाही, तुझी तब्येत चांगल्या प्रकारे होईल आणि तू पूर्वीप्रमाणे चालू शकशील वगैरे किंवा तिचा जो प्रॉब्लेम असेल त्यातून तू बाहेर येऊन पूर्वीप्रमाणे आनंदी आयुष्य जगू शकशील हे आपण तिला सांगायचं. आणि ते कशा प्रकारे ते आता आपण बघूया. आपल्याजवळ आहे जादूची कांडी, मॅजिकल वॉन्ड. तर ती वॉन्ड कशी करायची? तर कल्पना करा की तो अगदी आजारात ती व्यक्ती आपली मैत्रीण ती आजारातून खडखडीत बरी झालेली आहे. आता समजा एखादा आपण गुडघ्यांचंच उदाहरण घेऊया. बऱ्याच बायकांना गुडघ्यांचा त्रास असतो. तर ती आता गुडघ्यांच्या दुखण्यातून बरी झाली आणि ती डान्स करते किंवा ती हिमालय पर्वत चढून गेलेली आहे अशी कल्पना करा आणि मग ती आपल्याला फोन करते, हो अगं मी हिमालय पर्वत चढून गेलेली आहे, मी गिरनार पर्वत चढून गेलेली आहे किंवा माझ्या मुलीच्या नंडेच्या लग्नामध्ये मी खूप डान्स केला, 1-2 तास मी डान्स करत होती
अशा प्रकारे असं आपण कल्पना करायची की ती मला असा फोन करून सांगते की मी खडखडीत बरी झालेली आहे आणि आपण ती बरी झाली त्याबद्दल थँक्यू 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 असं तेव्हा मॅजिकल वॉन्ड आपण अशी तिच्या समोरची फिरवायची जादूची कांडी. थंबनेल मध्ये बघा मी दाखवलेलं की परी कशी त्याची जादूची परी कशी जादूची छडी फिरवते. आपण सिंड्रेलाची गोष्ट लहानपणी ऐकलेली आहे की सिंड्रेला परी अशी दोन उंदीर घेते आणि त्यावर जादूची कडे छडी फिरवते, त्याचे दोन घोडे तयार होतात. भोपळा असतो, भोपळ्याची सुंदर गाडी तयार होते. तर तशा प्रकारे आपली ही मॅजिकल वॉन्ड आपल्या मैत्रिणीवर फिरवायची की ती खडखडीत बरी होणार. आणि तिने तुम्हाला प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करून सांगितलंय आणि त्यावेळी ती व्यक्ती बरी झाली त्याबद्दल आपण युनिव्हर्सला थँक्यू 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 व्हेरी मच असं आपण म्हणायचं. म्हणजे हे ती आजारी आता सध्या ती आजारीच असते, परंतु ती बरी झाली आहे आणि ती फोन करून तुम्हाला सांगते की मी बरी झालेली आहे अशी कल्पना आपण करायची आणि ते त्या कल्पनेवर मॅजिकल वॉन्ड आपली फिरवायची आणि थँक्यू 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 व्हेरी मच असं आपण म्हणायचं. तुमच्या प्रेमाची व्यक्ती आर्थिक अडचणीत आली, समजा आपला मुलगा किंवा आपली मुलगी तिला आर्थिक अडचण आलेली असेल, तर तिच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी तुम्हाला जादूची कांडी वापरायची आहे. यावेळी सुद्धा वरील प्रमाणे जादूची कांडी आपण इमॅजिन करायचं की ती व्यक्ती आपल्या समोर उभी आहे आणि ती आपल्याला फोन करून सांगते, हो आज मी 5 लाखाचे शेअर विकत घेतले किंवा तिची जी काय संपत्ती तिला आता मिळाली आणि त्याबद्दल तिला ती सांगते मी आज 5 लाखाचे शेअर घेतले, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत आणि मी भरपूर एन्जॉय केलं, मी फॉरेन ट्रिपला गेली, मी संपूर्ण देशात फिरून असं आपण कल्पनेनेच करायचं आणि ती अतिशय आनंदी होऊन आपल्याला फोन करून सांगते त्याबद्दल आपण थँक्यू 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 व्हेरी मच असं आपण त्याच्यावर तिच्यावरती मॅजिकल वॉन्ड आपण फिरवायची. तुमच्या माहितीची एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला माहित आहे, पण तिला नेमकी कशाची गरज आहे हे तुम्हाला माहित नाही. म्हणजे आता बघा साधारण माणसाच्या 3 गरजा असतात, आरोग्य असतं किंवा पैसा असतो किंवा त्यांचे रिलेशनशिप. या इन जनरल 3 गोष्टी असतात. पण कधी कधी काय असतं की समोरची व्यक्ती तुम्हाला ते दुःख सांगू शकत नाही. जेव्हा आपल्याच अगदी जवळच्या माणसाबद्दलचं ते दुःख असतं त्यावेळेस आपण ते मनातल्या मनातच स्वतःजवळ ठेवतो आणि ते सांगत नाही. मग अशा वेळेस पण तरी सुद्धा ती व्यक्ती दुःखी असली की तिच्या चेहऱ्यावर तो दिसत असतो. तर मग आपण तिला ती अतिशय आनंदी आहे आणि तिला जे हवी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे अशी म्हणून आपण मॅजिकल वॉन्ड आपली फिरवायची आणि थँक्यू 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 व्हेरी मच असं आपण म्हणतो. आज ज्यांच्याबद्दल आस्था आहे आणि ज्यांना सध्या आरोग्य, पैसा, आनंदाची तिघांची पण आवश्यकता आहे, अशा 3 व्यक्तीची निवड करा. 3 जणांचे 3 फोटो घ्यायचे आपण आणि आपण तो फोटो समजा एक पहिली व्यक्ती घ्यायची. समजा मी माझी मुलगी घ्यायची ज्यामध्ये तिचा फोटो समोर धरला आणि थँक्यू थँक्यू फॉर मॅजिकल हेल्थ. वॉव! जागृती किती हुशार झालेली आहे, किती टॅलेंट झालेली आहे आणि तिचं काम किती व्यवस्थित करते. म्हणजे तिला भरपूर पगाराची तिला 25 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. हो आणि ती मला फोन करून सांगते, आई मला खूप सुंदर अशी ऑफिस मोठमोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये मिळालेले अप्रिशिएट करत आहे. अशा प्रकारे आणि तिचा फोटो समोर घ्यायचा आपण आणि तिला मॅजिकल वॉन्ड फिरवायची आणि थँक्यू 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 व्हेरी मच असं होईल. नंतर दुसरी व्यक्ती घ्यायची. दुसऱ्या व्यक्तीबद्दल सुद्धा समजा त्याची आरोग्याची समस्या असेल तर थँक्यू समजा माझी आईचा फोटो आणि मला फोन करून सांगते आता मी एकदम हेल्दी आहे आणि हे घराच्या बाहेर फिरू शकते, जाऊ शकते, बाहेर सुद्धा मी कुठेही जाऊ शकते. ते मुलगी मॅजिकल वॉन्ड फिरवून थँक्यू थँक्यू थँक्यू. अशा प्रकारे 3 व्यक्ती घ्यायच्या आणि त्या तिघांच्या ज्या समस्या असतील त्या समस्या पूर्ण झालेल्या आहेत आणि ती आनंदाने आपल्याला ती गोष्ट सांगत आहे किंवा ती मला भेटली तेव्हा ती सांगते असं आपण मनात म्हणायचं आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली त्याबद्दल थँक्यू थँक्यू युनिव्हर्सला आपण सांगायचं. आता डोळे उघडायचे. त्या व्यक्तीचे छायाचित्र हातात घ्या, तसेच धरून ठेवा किंवा त्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल, संपत्तीबद्दल, आनंदाबद्दल किंवा ज्याची त्याला जरुरी आहे त्या अशा गोष्टी एकत्र करून आभारी आहे हे शब्द परत 3 वेळा
नंतर परत डोळे बंद करून आपण मॅजिकल वॉन्ड फिरवली, नंतर डोळे उघडून आभारी आहे, आभारी आहे, त्याला ते आरोग्य मिळालेलं आहे आणि ती अतिशय हेल्दी आणि आनंदी आहे, त्याबद्दल थँक्यू 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 असं आपण म्हणायचं. याच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी किंवा आनंदासाठी आभारी आहे, आभारी आहे असं त्या व्यक्तीचं नाव घेऊन म्हणायचं. अशा पद्धतीने जादूची कांडी फिरवण्याची कृती तुम्ही एका व्यक्तीच्या बाबतीत केली, तशी दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत, तिसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही करा. एवढंच नाही तर रस्त्याने जेव्हा चालत असतो, आता मी जेव्हा रेल्वे स्टेशनवरून येत असते ना, तेव्हा अनेक प्रकारचे बेकारी मला बसलेली दिसलेले असतात. तर मी काय करते, अशी हात करते, गॉड ब्लेस, गॉड ब्लेस गॉड ब्लेस थँक्यू. त्यांच्यावर मॅजिकल वॉन्ड टाकायची की ते आहे त्या परिस्थितीत तरी निदान ते आनंदाने जातील. त्यांचं एकच उद्दिष्ट असतं की आज मला खायला मिळालं पाहिजे. तर तेवढं त्याच्यावर मॅजिकल वॉन्ड मिळालं, त्यांना जे काय आज त्यांचं जेवढं उद्दिष्ट आहे तेवढं त्यांना मिळावं असं आपण म्हणतो. जर रस्त्याने जाता येणार नाही, जाता येतात किंवा आपल्या घरामध्ये आपल्या लोक जे काम करायला आलेले असतात, कामोली असते किंवा तुमचा वॉचमन असतो, तर त्यांच्यावर सुद्धा मेडिकल डस्ट टाकायची, जादूची कांडी फिरवायची, म्हणजे ते अतिशय त्यांना मनाजोगता पैसा मिळालेला आहे असं आपण म्हणायचं. कोणी दुःखी दिसलं, ज्याला पैशाची आवश्यकता आहे ती व्यक्ती, तर लगेच त्या शक्तिशाली कृतीचा वापर करू शकता. तुमच्याकडे जादूची कांडी आहे असं समजा, ती फिरवा आणि कृतज्ञतेच्या ऊर्जा शक्तीला तुम्ही गती द्या आणि त्या समोर दिसलेल्या व्यक्तीच्या संपत्तीबद्दल, आरोग्याबद्दल आणि आनंदाबद्दल मनापासून आभार माना. म्हणजे ती व्यक्ती आपल्या ओळखीची असेल किंवा नसेल, तर तरी देखील आपण तिच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आपण परमेश्वराचे आभार मानायचे. म्हणजे तो सुखी आहे, आरोग्यवान आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, म्हणून आपण परमेश्वराचे आभार मानायचे. म्हणजे ऍक्च्युली ही खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याच वेळा आता आयुष्यात आपल्याला असंही दिसतच नाही की लोक फक्त स्वतःपुरतच बघतात, पण आपल्याला या मॅजिकल मध्ये आपल्याला तर पूर्ण महाराष्ट्राला सुखी करायचंय. त्यामुळे आपण दुसऱ्यांच्या पण सुखाचा नेहमीच विचार करायचा. आणि एक लक्षात घ्या की एक म्हण आहे की जो दुसऱ्यांच्या डोक्याला चंदनाचा टिळा लावतो त्याच्या हाताला वास येतो. तसं तुम्ही दुसऱ्यांसाठी जेव्हा चांगल्या गोष्टीचा विचार कराल तेव्हा त्या गोष्टी परतून तुमच्याकडे येणार. कारण आपल्या युनिव्हर्सल म्हणून जे पेराल ते उगवेल. मग ते सहस्त्र ही धरती आहे, धरतीमध्ये एक दाणा पेरला तर ती शेकडो करून ती परत देते. तसेच जर तुम्ही चांगल्या गोष्टी जर पेरल्या तर त्याच्या सहस्रपटीने, म्हणजे समोरच्या व्यक्तीचं तर चांगलं होणारच आहे, पण त्याबरोबर सहस्रपटीने त्याची जी कृपा आशीर्वाद आहे ते आपल्याला मिळतात. त्याला किंवा तिला चांगलं आरोग्य, संपत्ती, आनंद मिळवणं म्हणून मदत करण्यासाठी तुम्ही त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही अत्यंत महत्वाची कृती आहे. आणि या सगळ्या बाबतीत जागृती गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही इतरांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी कृतज्ञता किंवा सदिच्छा व्यक्त करता, त्या गोष्टी जशा त्यांना मिळतात तशाच त्या तुमच्याकडे सुद्धा येतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे की जे तुम्ही पेराल तेच उगवतं. तर तुम्ही दुसऱ्यांसाठी ब्लेसिंग दिल्या तर तुमच्याकडे ब्लेसिंग हजारो शतपटीने त्या परत येते. तर आज आपला इथे पाठ संपलेला आहे. आता आपल्याला जादूची कांडी यावर जो काय अभ्यास दिलाय तो बघूया. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. तर दररोज मी तुम्हाला सांगते की तुम्ही 10 ग्रॅटिट्यूड लिहा, नंतर ते का तुम्हाला तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ आहे ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे 3 शब्द असं आपण हार्टवर हात ठेवून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणायचं. ज्यांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी ज्या 3 व्यक्ती तुम्ही निवडलेल्या आहेत, अशा 3च व्यक्तींची निवड करायची. समजा आपल्या आजूबाजूला भरपूर लोक असतील, पण पहिल्याने कोणत्या तरी 3 लोकांची निवड करा, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या 3 लोकांची निवड करा. तर तुमच्याकडे असतील अशा तिघांची छायाचित्र घ्या. ती आणि 1-2 मिनिटं डोळे मिटा. त्या व्यक्तीचे आरोग्य, संपत्ती किंवा आनंद तिला पूर्णपणे मिळालेला आहे आणि त्या अशी बातमी तुम्हाला कळली आहे असं चित्र डोळ्यासमोर आणा. त्या व्यक्तीचं छायाचित्र हातात ठेवा.
आणि आरोग्यासाठी, संपत्तीसाठी, आनंदासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे जादूचे शब्द सावकाश उच्चारायचे. त्या व्यक्तीसाठी ही जादूच्या कांडीची कृती पूर्ण केली की क्रमाक्रमाने राहिलेल्या 2 व्यक्तींसाठी सुद्धा तुम्ही अशीच कृती करा. आणि शेवटचा आहे आपल्याला काही कृती गाण्यापूर्वी तुम्ही जो जादूचा दगड आहे तो हातात घ्या आणि थँक्यू, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच तुम्ही आजच्या दिवशी आपली जी चांगली कृती गोष्ट झाली ती त्याला सांगा. तर अशा प्रकारे आपण हा मॅजिकल वॉन्डचा चॅप्टर आज पूर्ण केलेला आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि अशाच प्रकारे तुम्ही सुरुवात करा. म्हणतात ना केल्याने होत आहे, आधीच केलेच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला म्हणून तुमची पुन्हा एकदा आभार मानते. आणि या व्हिडिओतून तुम्हाला जर काहीतरी चांगलं शिकायला मिळालं असेल, तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित दुसऱ्या कोणाच्या तरी अशा अडचणीत असलेल्या व्यक्तीपर्यंत हा जर व्हिडिओ पोहोचला तर त्याला तुमच्याद्वारे त्याला मदत होईल किंवा तुमच्या मित्रांच्या द्वारे त्यांच्या मित्रांना मदत होईल. म्हणून हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा. आणि माझ्या संजना पाटील या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणारे असेच मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.